कसा आहे रोड एकदम स्ट्रेट, एन्जॉय करत जायला पाहिजे. सायकल घेऊन चाललेत दादा, छोटी वाली. आज एकदम खुशी असतात आता कार्यकर्ता. सायकल नवी नवी क्रीम सायकल. दोघ जण बसवले टाकीवर, मध्येच सायकल, मागत आहे. चौघ जण डेंजर गेले. जिओच आहे पेट्रोल पंप. जिओचे पण भरपूर व्हायला लागले बरं आता, आधी काय नव्हते. एकदम डेंजर डेंजर केले जिओ. डिझेल आहे ते 90.40 आहे आज. इकडे बघा सगळं पाणी बॅकवॉटर धरणाचं. लांब तर बघाल तेवढं पाण्याचं. इकडे पण आले त्या साईडला सगळं लाईटीचं पोल त्याच्यात आहे. तसा सीन आहे. पहिल्या साईड जास्त भारी बघा, आणि इकडे कसं थोडं आले जास्त पाणी असतं म्हणून इकडे जास्त करून नसतेच, त्या साईडला असते. आणि इकडे पळसदेवीला पण एक शंभू महादेवाचं मंदिर आहे आत, जे म्हणजे खूप जुनं होतं, पण ते पाणी एकदम आटलं. एक 10 वर्ष झाले असतील त्याला. आणि पाणी आटल्यावर त्यावेळेस दिसलं त्यांना, अरे तो पक्षी कसलाय, काय करतोय तो असं उभा राहिलाय, पंख पसरूनच उभा राहिलाय असं. आणि ते शंभू महादेवाचं मंदिर आहे ना, ते ह्या साईडला आहे. आम्ही बघायला गेलो होतो, एकदम खतरनाक आहे, एकदम जुनं. त्याचं टोक पण दिसत ना, माहिती आहे का, एकदम वरचं. आणि मग ते पूर्ण ज्या वेळेस लय पाणी आटलं ना, त्यावेळेसच समजलं की हे मंदिर आहे. आणि एकदम प्रॉपर त्यांनी दगडामध्येच आहे सगळं. आत जायला पण त्याला पाणी लय आटावं लागते. एक उन्हाळ्याच्या टाइमला जाऊ शकतो आपण तिथं. आणि ह्या एरियातलं जर कोण असेल तर तिथं 100% जावा, बघायला एकदम खास आहे. भरपूर गर्दी असते तिथं, जत्रा असल्याने गर्दी असते माणसं. यावेळेस ते चालू असतं त्यावेळेस बरं का. तिथं लावलेत वेगवेगळ्या कलरच्या फुलांची झाडं. हे लय भारी वाटते त्या झाडांपेक्षा, ह्या वेगवेगळ्या झाडांपेक्षा. एकदम फुलं पण आली तरी एकदम भारी. पण ते जरा जास्त मोठं होतं, ते जरा जास्त उपयोग होईल डिवायडर मध्ये. सिनेमॅटिक सीन गेला मागे आता. ज्यावेळेस पुण्यावरून येतो ना, त्यावेळेस एकदम दाखवतो पुढच्या वेळेस, नेक्स्ट टाइम. लय भारी. त्या मंदिरला पण जाऊ आपण, माहिती आहे. मंदिरचं पण एकदा शूट करू, तिकडे गेलो. जातानाच लय भारी वाटतं. काय माहिती का, नदीचं पाणी, ते नदी पात्र आहे ना, ते पूर्ण ते आटलं का नाही, त्यातनं तसं जायचं. सगळे शंख शिंपले असतात, तिथूनच रोड, म्हणजे माणसांनी जाऊन जाऊनच रोड पडतो. ते काय असं कोण त्यांनी केलं नाही रोड, तिथं जाऊन जाऊनच दोन्ही साईडला इकडे इकडे पाणी. एकदम खतरनाक दिसतंय. पुढे कुठला तरी कारखाना आहे बरं का, काय दिसत नाही. तिकडं पण आहे बाबा पाण्याच, तिथपर्यंत आलं. श्री क्षेत्र विठ्ठलवाडी, धाकटे पंढरपूर. धाकटे पंढरपूरचं काय तर आहे विठ्ठलवाडी. असं ढगांमुळे सावली येते असं इथं सध्याला. एकदम खतरनाक भारी वाटतंय. जाऊन गार थंड, एवढं दुपारच्या ह्याच्यात पण थंड हवं इथे. आता ऊन जर असतं ना, नाही लय अपघात झाले असते. पण आता काय वाटत नाही किती प्रवास केला तर. जर कडक ऊन असलं ना, नको नको होते. सोलार लावला इथं विहिरीवरती.
गव्हर्नमेंटचं काय तर अनुदान आहे याला विहिरीवर सोलार लावण्यासाठी. भरपूर झाले बघा सोलार गावाकडे. अहो इथं बैलगाडीने आणि तिथं टायलीमध्ये भरतात ऊस. खालनं बैलगाडीने काढतात कारण खाली जात नाही टायली, ट्रॅक्टर ट्रॉली. टायली म्हणतो किंवा ट्रॉली म्हणतो असं वेगवेगळं आहे बरं का. आमच्या इथं टायली म्हणायची सवय लागली त्यामुळे मी टायली म्हणतो. म्हणजे जिथून ऊस निघत नाही तिथून बैलगाडीने काढतात. हॉटेल स्वादिष्ट प्युअर व्हेज. तिथं खतरनाक पॉइंट झालाय. तिथं सगळ्या आधी बस थांबायच्या ना महाराष्ट्र शासनाचे ते लाल परिवहन सगळ्या त्याने एवढं आता रिन्युएट केलं एकदम खतरनाक. डायरेक्ट मॉल टाईपच करून टाकली. श्रीनाथ फूड हाऊस, हॉटेल उदय एकदम इथं अड्डाच केलाय खतरनाक. एकदम साधं होतं इथं, पूर्ण त्यांनी चेंज केलं, रिन्यू केलं सगळं. स्वादिष्ट व्हेज इथे होय ते कोब्बर चहा. सीएनजी साठी बघा किती लाईन रांग आहे. डेंजर आहे रे सीएनजी परवडते पण असं लय अपदा आहे ह्याचे. तर लाईनला थांबा जाय. ही तरी छोटी लाईन आहे, भरपूर खतरनाक लाईन आहे. बहिणीमध्येच टायलेट सोडली गेलाय कुठं तर. इथं पण इथून पण व्हायला लागलं आता. सर्व्हिस रोड पाहिजे रे इथं. भरपूर गाव आहेत इथं आसपास. आता ते लोकलच्या माणसांना इकडे प्रॉब्लेम पडत नाही. हायवे बऱ्यापैकी पूर्णच मोकळा आहे. आपल्याला निवांत जाऊ शकतो असं. इथं पण काहीतरी झाडं लावले देगवण. आता 13 किलोमीटर राहिले इथून. 13 तिथून किती असेल काय माहिती किती असेल, बघावं लागेल. मधून दाळच नंबर 1 तिथंच आहे. MH45 शॉर्टर ट्रॉल्या. कसलं मस्त आहे रे निवांत पैकी. काकू घेऊन येतात गवत दिसत नसेल एवढं. कसलं भारी एकदम. इथं असं कुठतरी घर बांधायचं निवांत राहायचं चिल मध्ये. त्यांना कसलं भारी वाटत असं. पण काय शेजारी नाही काय नाही निवांत राहायचं. खतरनाक पॉइंट आहे. सुंदर दिसतंय. पेट्रोल हवा आणतोय कसं खतरनाक. जॉईंट डिअर ट्रॅक्टर लय चालतो. जॉईंट डिअर आणि अर्जुन. स्वराज एक असतो. आपण जॉईंट डिअरच आहे. सरपंच लिहिले सरपंच पुढच्या टायलीवर स्वराज नावाला. स्वराज खतरनाक आहे का नाही. एकदम मस्त पैकी.
तिथं पण बस स्टॉप आहे रे. वा वा. हॉटेल. आता पुणे राहिले किती माहिती का? 110 आणि बिगवन 10 म्हणजे बिगवन पासून पुणे आहे 100 किलोमीटर. डॉट 100 किलोमीटर. आपल्याला काय एवढं 110 म्हणजे काहीच नाही. एकदम निवांत जाऊ. पावसाचं जरा वातावरण झालंय बरं का. तिकडं असं पुढं एकदम शिरवळ पडले. म्हणजे शिरवळच आहे सगळीकडं. वरती दिसतच नाही बाबा. सूर्य दिसत डायरेक्ट टाकायच्या आडून काहीच. त्याचं मस्त वातावरण झाले. फक्त एकदा वरून देवताने आशीर्वाद देवणीमध्ये झालं. नंतर भिजत जावं लागलं आपल्याला. तिथं कुठला कारखाना आहे हा? तो पण साखर कारखाना दिसतोय. हॉटेल छत्रपती. मासे पकडते तिकडं. गळ घेऊन चाललेत. गळ घेऊन टाकाय त्या अमृता प्युअर व्हेज. हे आहे ना, ती ऊस बांधायचं मशीन आहे. त्याने काय करतंय, असं मधून दोन दोन सारे असतात का नाही, त्याच्यामधून असं जायचं, हे लावायचं आणि ते काय करतं, माती फेकतं. मधली माती आहे ना, ते बुडाला फेकतं दोन्ही साईडला. मग त्याने काय होतं की मग ऊस पडत नाही, किंवा वारा आलं भरपूर किंवा काय आलं तर, आणि ती माती बुडाला लागते, त्यामुळे ऊसाचं चांगलं हे होते. पण हे पण भरपूर रिस्क आहे, कारण की ते काय करावं लागतं, असं महाग महाग चालत न्यावं लागतंय ते बांधत ऊस. काय काय वेळेस काय होतं की डायरेक्ट ते मशीन आपण जर महाग असं न बघता फोडलो बिडलो तर ते मशीन डायरेक्ट अंगावर जाते. असलं काय खूप सारे गोष्टी झाल्या. तसेच बैलगाडी चालले. गुड लक. मधुबन. मधुबन प्युअर व्हेज. लास्ट टाइम मी इथं थांबलो होतो पुण्याला जाताना. मधुबनला काय झालं होतं, पाऊस आला त्यामुळे थांबलो होतो. बरं का, पाऊस लागला अचानकच. थोडे बारीक 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 प्लॉट आहेत तिथे, मोठे मोठेच नाहीत. गवत तर थोडं उगवले. जर्सी गाय खात बसली निवांत पैकी. एकदम मोसम मस्ताना झालाय. असं थोडं संपूनच असं वाटतंय. 110 किलोमीटर पण जायचं ना आपल्याला. चिल करत एकदम. 10-15 दिवस मी गाडी चालवली नाही, त्यामुळे आता एकदम भारी वाटते गाडी चालवत. आता गावाकडे होतो, काम चालू होतं थोडं. श्रीनिवास. अरे हा काय बारामती ऍग्रो का काय? गाणे बिणे फुल आवाज सोडून बाई चाललाय बरं का. सिंच एकदम खतरनाक गाणे असतात बरं का यांच्याकडे. एकदम डेंजर. यांच्याकडले गाणे घ्यायचे एकदम जुन्या टाईपचे, एकदम भारी असतात, जुन्या बॉलिवूडचे. आताचे ते ऐकतच नाही. चांगला सवय लागलेली आहे प्रत्येकाला जुनेच. बेगवन आता 6 किलोमीटर राहिले फक्त. 6 किलोमीटर. ऑस्करवाडी मिसळ साऊथ इंडियन नाश्त्याची सोय.
मिसळच्या बी भरपूर फ्रँचायझी झाले आता. अस्करवाडी, जोगेश्वरी, काय काय भरपूर झालेत. ते चहामध्ये पण तसं झालंय, ते मिसळमध्ये पण तसं झालंय. आता असं एकदम खतरनाक. चहामध्ये तर केवढं डेंजर हे झालंय 2-3 वर्षात. 2-3 नाही, 3-4 वर्ष. प्रत्येक गोष्टीच रेव्होल्युशन करतात. मिली तो बेस्ट नाही तो नेक्स्ट. त्यापेक्षा मागे इथं लिहिले एक कुठली तरी हिरोने तिचं हे लावले, त्याच्या शेजार लिहिले मिली तो बेस्ट नाही तो नेक्स्ट. एकदम सॅवेज. और 101 बाईचा वर असं झालं असेल 101. मेरा भारत महान. तिकडे पण बघा पलीकडल्या साईडला. यार पलीकडल्या साईडने आता मला वाटते महागारे व्हावं, कारण पलीकडल्या साईडने एकदम खतरनाक आहे व्ह्यू. या साईडने जरा कमी आहेत. तिकडं पाणी बिण्याचं सगळं भारी भारी दिसतंय. पुढचे जे आहेत ते असे हिट होते बहुतेक. कारबीर नेतात का नाही शोरूम, ते केवढं मोठं आहे. आणि डबल हे गेले मजली. कुंभारगाव, कोंदेवाडी. कोंदेवाडीकडे कुंभारगाव इकडे. कुंभारगावला सिनेमॅटिक दिसतोय बघा किती. आता पुढं तर बघूनच आहे एकदम बेस्ट. आणि लय भारी वाटतं रे यायला. दिसायचं तो बंद झालं रे झाडांवर. आपण हे कळलं बघू, म्हणजे आपल्या सध्याला नशिबात आहे तिथं आनंद घेऊ आपण. नेक्स्ट टाइम खेळलं बघू. बैल घेऊन चाललेत. बैल 1, 2, 3, 4 आहेत. 4 कुठपर्यंत आले अरे खालीपर्यंत. त्याच पाणी तिकडे तर ऊस तर पूर्ण फुलला आहे त्याच्यात. कसं नियोजन केलंय काय माहिती बाई, कसं आला काय माहिती. पाण्यात यायला नाही पाहिजे बरं का तसं, तरी आलाय. अस्करवाडी सर. एक खतरनाक बिल्डिंग आहे बरं. मागच्या वेळेस मला वाटतं दाखवली होती डेंजर खतरनाक घर बांधले त्याने.